आता एक्झाम्पल सांगायला गेलं, जर आपण असं बोललो, की हॉस्पिटल आणि डॉक्टर्स आता हे फुल्ली डिपेंडंट आहेत असं आपण बोलतो. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल आपण फुल्ली डिपेंडंट नाही आहे ह्यासाठी पण वापरू शकतो. आता बघा ना, हॉस्पिटल आहे, आता डॉक्टर्ससाठी काही ना काही हॉस्पिटल तरी पाहिजे किंवा त्याची स्वतःची प्रॅक्टिस पाहिजे, असं आपण म्हणू शकतो. किंवा असं म्हणू शकतो डॉक्टर्सचा इनर क्लास हॉस्पिटल आहे असं म्हणू शकतो. डॉक्टर्स नाही तर हॉस्पिटल रन कसं होणार? सिंपल गोष्ट आहे. बघा ना, तुम्ही उलटं जरी बोललात तरी चालतं, पण असं पण चालू शकतं. बघा, एक क्लास आहे डॉक्टर्स. आता हॉस्पिटल हा डॉक्टरचा इनर क्लास घेऊ शकता. का सांगा बरं? कारण हॉस्पिटल आहे ते डिपेंड कोणावर असणार आहे? डॉक्टर्सवर असणार आहे. डॉक्टर्स नसतील तर हॉस्पिटल रन होऊ शकत नाही. पण आता ह्याच एक्झाम्पलला आपण दुसऱ्या सिनारिओमध्ये वेगळं पण घेऊ शकतो. आपण एक क्लास घेतला आउटर क्लास हॉस्पिटल आणि डॉक्टरला स्टॅटिक नेस्टेड क्लास केला. म्हणजे स्टॅटिक इनर क्लास आपला एक पॉइंट आहे. तर आपण डॉक्टरला स्टॅटिक नेस्टेड क्लास पण करू शकतो. कसं? हॉस्पिटल जरी बंद पडलं किंवा हॉस्पिटलवर डॉक्टर फुल्ली डिपेंड नसतो. म्हणजे काय? तो कधीही रिझाइन करून स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करू शकतो किंवा ते हॉस्पिटल सोडून दुसऱ्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस करू शकतो. कळतंय का? म्हणजे या कन्सेप्टला म्हणतात स्टॅटिक नेस्टेड क्लास. असं तुम्ही आहे ना कुठलंही एक एक्झाम्पल बनवा. ठीक आहे. मी सांगतोय तुम्हाला तेच तुम्ही विचार करा. एक एक्झाम्पल बनवा जे की ना तुम्ही नॉर्मल इनर क्लास आणि स्टॅटिक नेस्टेड क्लासला दोघांसाठी एकच एक्झाम्पल तुम्ही मोल्ड करून सांगू शकता. कारण आहे ना काही लोकांच्या सिनारिओमध्ये असं पण आहे की इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आन्सर देता ना तर ते काय बोलतात, "हेच एक्झाम्पल सांग. या फॉर्मॅटमध्ये सांग बरं. म्हणजे या कन्सेप्टसाठी सांग बरं." मग अशा सिनारिओमध्ये ना तुमच्याकडे ते असलं पाहिजे की तुम्ही त्यालाच मोल्ड करू शकला पाहिजेत. कळलं का नक्की?